टुर्नामेंटचे आयोजन करता शुभमजी पाध्ये यांची खास फरमाइश। इतनी बारिश है तो बहुत सारे सुपरहिट गाने आप सुनने वाले हैं। क्रिकेट के अलग अलग पहलू होते हैं जिसमें फील्डिंग, बैटिंग, बॉलिंग और बल्लेबाजी। बल्लेबाजी में आज बहुत ही ज़बरदस्त प्रदर्शन रहा है बल्लेबाजों का। टूर्नामेंट में जब 16-17 अर्धशतक बनते हैं तो दे दनादन बल्लेबाजी हुई है। हैरी आशुतोष प्रारंभिक बल्लेबाज, हार्दिक गेंदबाजी कर रहे हैं। आज छुट्टी का दिन है, इतवार का दिन, तो दर्शक काफ़ी संख्या में मौजूद। कॉम्बॉक्स के लेफ्ट साइड की तरफ, कॉम्बॉक्स के सामने, कॉम्बॉक्स के राइट साइड की तरफ दर्शक बहुत संख्या में आए हैं। हार्दिक आपका स्वागत है कॉम्बॉक्स में। सिक्का उछला, गावदेवी के पक्ष में गिरा। इन्होंने कहा कि भैया बल्लेबाजी करेंगे, बल्लेबाजी करने का फैसला लिया। फ्रंट फुट पर गेंद को ड्राइव किया सुंदर तरीके से। स्ट्राइक कमर पर खिलाड़ी तैनात है। जब तक कि गेंद को अपील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने एक रन मुकम्मल किया। विराज ऑन मार्क, स्कोर 1 पर नन। फ्रंटलर गेंदबाज मनोज गेंदबाजी कर रहे हैं। सफल से कुछ खिलाड़ी जिन्होंने प्रभावित किया उसमें से गुरुद्वान, जिनका भी बल्ला बोला, ये शॉट क्या जाएगा। दुबादार बल्लेबाजी करने के लिए जाने जाते खूबसूरत छक्का, मैग्निफिसेंट स्ट्रोक, सुपर बैटिंग। टप्पा खाते उछाल मिला था, ऑफ टाइम के बाहर गेंद थी, ऑफ साइड पर रन बटोरना चाह रहे थे। स्कोर 7 रन। पहला छक्का अजय का। दुबादार बल्लेबाजी की है। प्रतियोगिता में अर्धशतक जड़ने वाले जितने खिलाड़ी हैं जिन्होंने प्रभावित किया। 7 रन बगैर किसी नुकसान के। मनोज टप्पा ऑफ टर्म के बाहर, वाइड बॉल का इशारा। इससे पहले थोड़ा आगे गेंदबाजी और शरीर के अंदर गेंदबाजी करने की जब कोशिश की तब अजय ने हमला किया था। तो अभी फिलहाल मनोज की कोशिश है ऑफ टर्म के बाहर गेंदबाजी, और अब चैलेंज किया गया। मनोज ने चैलेंज किया। अब देखते हैं टीवी अंपायर का क्या फैसला होगा। टीवी अंपायर हमारे साथ नीतीश कदम। इट्स वाइट बॉल। तो रिव्यू आपने लिया तो वो सक्सेसफुल नहीं हुआ है, अनसक्सेसफुल है। रिव्यू लॉस। विठल बड़ी ने रिव्यू लॉस किया है। स्कोर 8 बगैर किसी नुकसान के। सुंदर स्ट्रोक। खेल ताज को या जिंदगी का अपना एक तभी दिखाना जब सामने बादशाह हो। 4 रन। बेहतरीन टाइमिंग। थर्ड बैट पर गेंद को खेला गया था, और ताकत और नजाकत, ये दोनों चीजें आप देख रहे हैं। ताकत का इस्तेमाल, अब नजाकत के साथ गेंदबाज की गति का इस्तेमाल करते हुए गेंद को खेल दिया था। थर्ड मैन पॉडली रन के बाहर 4 रनों के लिए चौके के साथ अजय पहुंच चुके 10 पर। स्कोर 12 रन बगैर किसी नुकसान के। अब मजा आएगा। ओहो, हाई फ्लाई इनटू द स्काई, गेंद कर रही है टाटा बाय बाय। 1 बाउंड्री रन की तरफ चलेगी। 4 रन।
स्कोरबोर्ड पर बहुत ही जबरदस्त बल्लेबाजी, स्टार्ट अच्छा करके दिया बल्लेबाज अजय ने। 20 पर कितने 5 गेंदों का सामना किया, डोमिनेट किया है। दो तरीके बल्लेबाज होते हैं, या तो सामने एक बेहतर गेंदबाज देखते हैं तो सम्मान करते हैं, और एक बल्लेबाज ऐसा होता है जो अपोनेंट टीम के गेंदबाज को अनसेटल करना चाहता है। मनोज के खिलाफ आपको बल्लेबाजी कर रहे हैं, मनोज के खिलाफ आप बल्लेबाजी कर रहे हैं, और तब जाकर आपने शानदार बल्लेबाजी की। यहाँ मौका और क्या छूटा, फाइन लिख पर कैच छूटा। 1 रन मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों ने, सिंगल के ऊपर निर्भर, क्योंकि अजय अपने पास स्ट्राइक रखेंगे। बल्ले से जब कमाल होता है तभी तो मैदान में बवाल होता है। आज बेमिसाल बल्लेबाजी का प्रदर्शन अजय ने किया है। अब निरंतरता की जरूरत है, बारिश बहुत तेज। स्कोर 23 बगैर किसी नुकसान के। दूसरा ओव्हर प्रगति पर है। कुंदन को मौका मिला गेंदबाजी करने के लिए। कुंदनच्या हातामध्ये, कुंदनच्या बूटामध्ये मॅजिक आहे, हे मागच्या मॅचमध्ये त्याने दाखवून दिलं। डीजे वाजवत असताना तो सफाईदारपणे डीजे वाजवतो, तशाच पद्धतीनं आज त्याने पहिल्या मॅचमध्ये बोटांमधले जादू दाखवले। ये मॅजिशियन है। स्वीप करना चाहते थे, वाइट बॉल का इशारा। अब मजा आएगा। ट्रम्प कार्ड खिलाड़ी आपके सामने, बहुत ही शानदार प्रदर्शन किया इस प्रतियोगिता में बल्लेबाज अजय ने। धुआंधार अर्धशतक जड़ने का कारनामा किया। स्कोर 24 रन बगैर किसी नुकसान के। क्या बात है, ठोक डाला, जन्नतदार सिक्सर। And our score moves on 30 per none. Excellent batting by Ajay. Oh, Ajay is here. He will take care. It's a boundary. Beautiful boundary. शानदार स्ट्रोक, 4 रन। लेग ब्रेक गेंदबाजी हो रही है, तो अगेन द टर्न इनके खिलाफ जो बहुत अच्छी बल्लेबाजी अजय द्वारा। पिछले मैच में कारगर साबित 11 रन खर्च किए थे, इस मैच में 3 गेंदों में 12 रन। स्ट्राइक पर अजय 30 पर किधर 7 गेंदों का सामना किया, स्कोर 34 बगैर किसी नुकसान के। पहली भी फील्ड है, आंसर पर नॉकआउट बढ़ के स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात है। धुआंधार बल्लेबाजी कर रहे हैं। विराज 2 पर खेल रहे, 2 गेंदों का सामना किया। अजय डोमिनेट कर रहे हैं। पिछले 2 गेंदों पर कनेक्शन बहुत अच्छा था। क्लीन बोल्ड, कुंदन, अभिनंदन, जबरदस्त कंट्रीब्यूशन। गेंद हाथ से निकली। माल, इनकी गेंदबाजी बेमिसाल, किया शिकार अजय का। चारों खाने चित, लेग स्टंप के ऊपर गेंद टकराई थी। 30 रनों की पारी समाप्त। इनफॉर्म बैटर बैक टू द पेवेलियन चले गए हैं। ये बहुत अच्छा यॉर्क था, ब्रह्मास्त्र का इस्तेमाल करते हुए परेशान किया अजय को। एंड ऑफ द वेरी गुड इनिंग। स्कोर 34 for 1। कुंदन गेंदबाजी करने के लिए तैयार। 4 गेंदों में 12 रन। शुरुआत अच्छी नहीं थी, लेकिन इस विकेट से इनको कॉन्फिडेंस जरूर मिलेगा। स्ट्राइकर इन पर बल्लेबाज नयन। स्कोर 34 for 1, 34 रन 1 विकेट के नुकसान पर। कुंदन तैयार है गेंदबाजी करने के लिए, बहुत महत्वपूर्ण ओवर है ये। स्विंग एंड मिस, हल्का सा अपील कुंदन ने किया, और विकेट कीपर की तरफ से इस वक्त अगर कोई देखो तो कोई रिस्पांस नहीं था। अच्छा ओवर, बहुत बढ़िया ओवर है। पिछले मैच में 11 रन देते, इस मैच में इन्होंने 12 रन दिए, एक सफलता प्राप्त की है। शानदार खेल मैदान के अंदर। स्कोर 34, 1 विकेट के नुकसान पर। बल्ले का बाहरी किनारा और विकेट कीपर का सहारा। कुंदन का ये बहुत महत्वपूर्ण ओवर है। 2 विकेट उन्होंने प्राप्त किए। बल्लेबाज नयन बैक टू द पेवेलियन। स्कोर 34 रन 2 विकेट के नुकसान पर। 2
विकेट के नुकसान पर 2 ओवर की कहानी समाप्त। अभी भी 2 ओवर का खेलना बाकी, 4 ओवर का यह मुकाबला है। त्रिश इलेवन मंगल मूर्ति और उनके खिलाफ आज जाग माता खेलने वाली है। तो जाग माता आपको टॉस के लिए आना है, त्रिश इलेवन मंगल मूर्ति आपको टॉस के लिए आना है। शानदार गेंदबाजी रही है इस मुकाबले में कुंदन द्वारा। यह विकेट पहला विकेट था कुंदन का, बहुत शानदार गेंदबाजी। शाहरुख खान ने चीत किया था, लेग स्टंप के ऊपर गेंद टकराई थी, स्विप करने की कोशिश तीसरी बार। बहुत बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन, 2 विकेट चटकाए। क्रीज के कोने का इस्तेमाल, ऑफ स्टंप के थोड़ा सा बाहर गेंद बाहरी किनारा लगा। स्कोर 34 है, कम से कम 4-5 बार तो अनाउंसमेंट हुई है स्कोर की। कुंदन की सदी भी गेंदबाजी, विकेट कीपर ने बहुत अच्छा कैच लपका। 2 ओवर का खेल समाप्त हुआ। विराज 2 पर खेल रहे और प्रेमनाथ मिडल ऑर्डर में बल्लेबाजी करने के लिए आए हैं। जाक माता रावले पर टॉस के लिए तैयार है। पहली गेंद पर सिंगल, पहले ओवर में 22 रन, इस ओवर में 12 रन। सिंगल सिक्सर, हाँ सिंगल सिक्सर, डॉट बॉल, व्हाइट बॉल, चौका छक्का चौका। पहले ओवर की कहानी। स्कोर 32, ओके ऑल राइट, 32 रन बराबर है कल्पेश। में होना चाहिए। 32, 2 विकेट के नुकसान पर 32 पर 2। राहुल गेंदबाजी कर रहे हैं, तीसरा ओवर और स्ट्राइक करने पर बल्लेबाज विराज। इस बार अच्छा स्ट्रोक है, गेंद को खेलते हैं लॉन्ग ऑफ पर, 2 रन लेने की कोशिश करेंगे, यहां खतरा भी हो सकता है। 2 रन मुकम्मल, विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते दोनों खिलाड़ी। विठ्ठलवाडी टीम आपल्याला शेवटचा कॉल असेल, जर खेळाडू या ठिकाणी आला नाही 12th मॅन, तर त्या संघाला 3 धावांची पेनल्टी दिली जाईल। दिस इज फायनल कॉल। स्कोर इसी के साथ 34 पर पहुंच चुका है, 34 रन 2 विकेट के नुकसान पर। पिछला ओवर बहुत बढ़िया रहा, क्या कमाल की गेंदबाजी रही है कुंदन द्वारा। कुंदन गरत बल्ला छूटा, लेकिन गेंद इस छक्का मार पर एक्स्ट्राऑर्डिनरी शॉट, विराट के बल्ले से छक्का। घडलं होतं बघा मैदानावरती, ऍक्शन रिप्ले प्रो लिंक वरती। विराटची बॅटिंग, डाकुरा फलंदाज अगदी 4थ्या स्टंपवरती उभा आहे। ऑफ स्टंपच्या बाहेर त्या चेंडू हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न, बॅट म्हणजे तो बॅटचा जो दांडा असतो तो तुटलाय, परंतु सर्वात महत्वाचं कनेक्शन होतं अप्रतिम। एसचा कबरला चेंडू गेला, 6 धावांकरता करता विराटचा हा षटकार आहे बघा। आता बॅट मैदानावरती आले, तुटलेली बॅट तुटले, फार दुःख होत असतं जेव्हा बॅट्समनची बॅट तुटते। याच बॅटनं तर खूप कोऱ्याने धावा आपण केलेले असतात, याच बॅटने तुम्हाला नाव दिलेलं असतं, याच बॅटमुळे तुमची ओळख या क्रिकेटच्या जगात बनलेली असते। आणि त्यामुळे बॅट तुटली तर निश्चितच प्रचंड दुःख होत असतं बॅट्समनला। पण नवीन बॅट, एक काळ होता की 11 खेळाडू एक बॅट होती, आता 1 खेळाडूने अर्धा डझन बॅट आहेत, हा फरक आहे। 40 धावा 2 गड्याच्या मध्ये राहुल गेंदबाजी करने के तैयार, राउंड विकेट। ऑफ स्टंप के बाहर गेंद, वाइट बॉल का इशारा और तीसरे ओवर का खेल बीच मैदान पर जारी है। 4 ओवर का मुकाबला। समय मैं आपको बताऊंगा 3:40 का समय, वक्त तो रुकने वाला नहीं है। स्कोर 41, 2 विकेट के नुकसान पर 41 पर 2।
राउंड विकेट गेंदबाजी हो रही है। इस चक्कर की तरफ गेंद को खेला गया, यहां खिलाड़ी तैनात, जीवनदान मिला, भाग्य का साथ मिला बल्लेबाज विराज को। इस चक्कर पसंदीदा एरिया है और सबसे अच्छी बात जब ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद ओवर पिच मिलती है ना तो वो आड़े बल्ले से नहीं खेलते, सीधे बल्ले से खेलते हैं। एक्सीलेंट बैटिंग बाय विराज, स्कोर 43 पर 2। तीसरे ओवर की 3 गेंदें शेष, अनुमान स्कोर 72 दिखाई दे रहा है। क्या बात है, क्या बात है, अप्रतिम, दर्जेदार, दमदार, खतरनाक षटकार। पाहूया विराजचा हा फटका। तुम्ही किती असाल हुशार, किती असाल चॅप्टर, तुम्ही टाकला यॉर्कर, तुम्ही खेळणार हेलिकॉप्टर, हेलिकॉप्टर उडाला आकाशात, लँड झालं प्रेक्षकात। वा वा वा, काय करतोय जबरदस्त फलंदाज, आघात, प्रेक्षक खुश आहेत, चेंडू सीमारेषा पार, षटकार। विराज आज जबरदस्त बॅटिंग करता, तो पोहोचलाय 24 वरती। आणखीन एक चांगला फटका, इस्तकवला क्षेत्ररक्षक पकडलाय झेल, विराजचा संपलाय खेळ, 55 ला बसतोय। एक मोठा धक्का इथे प्रथम बॅटिंग करत असताना अतिशय महत्वाच्या सामन्यामध्ये गावदेवी बैतीपाडा संघाला। हेलिकॉप्टर खास करून जर प्रेक्षकांना आवडले असेल ना तर मनापासून टाळ्या ठोका, टाळ्यांचा गजर करा, अफलातून बॅटिंग केले। एक वेळ बॅट पण तुटली होती, बॅट पण तुटली आणि त्यानंतर देखील आपण 2 जे जबरदस्त षटकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत। दर्जेदार दर्जेदार बॅटिंग। धावसंख्या 55, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तन्मय या ठिकाणी दाखल झालाय। तन्मयचं नाव तुम्हाला माहिती आहे का? नाही माहिती? ओबामा, कल्पेश गोलंदाजी मार्क होती, 55 ला 3। ओबामा आपलं स्वागत आहे। 55 पर 3, 3 ओवर की कहानी समाप्त। प्रेमनाथ और स्वप्निल बीच मैदान पर बल्लेबाजी करने के लिए तैयार हैं। कल्पेश की यह बहुत महत्वपूर्ण ओवर। क्या बात है, ओ माय गॉड, काय बैटिंग होते, मजा आ गया भिड़ू। और प्रेमनाथ आपका ये शॉट है फाड़ू। बैतीपाडा, एकदा टाळ्यांचा गजर मला ऐकायचा, काय बॅटिंग होते मैदानावरती। 61 ला 3। अब गेंद है इस बार इस कवर की तरफ जाएगी, दोनों लेने का मौका मिलेगा। छत्री वाला सचिन बघा, छत्रीवाला सचिन आला परत, आला डगआउट मध्ये। धावफलक धावा 63 ला 3 आहे। चौथ्या षटकाचा खेळ, निर्णायक षटकाचा खेळ आहे। तुम्हाला या क्रिकेटमध्ये काय काय बघायला मिळेल? वन शॉटचा इशारा, एकच रन अत्यंत महत्वाचं आहे। आता धावफलक धावा किती ते देखील तुम्हाला सांगेन। 62 धावा धावफलकावरती, प्रो लीग वरती या संपूर्ण स्पर्धेत थेट प्रक्षेपण आपण पाहतात। नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय, तोपर्यंत डीजे मास्तर एक सुपरहिट गाणे घेऊन येत आहेत। वाटत जरा सचिनसाठी टाळ्यांचा गजर करा, काय जबरदस्त डान्स करतोय बाबा, असंच तू जरा अजून मजा आण। 62 ला 4।
सचिनची छत्री आणि सचिनचा डान्स. ऑन सेट पर खेल दिया अच्छा स्टे के बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात. एक रन देने का मौका, सिंगल के साथ स्कोर में बढ़ोतरी. चौथा ओवर है, निर्णायक ओवर का खेल बीच मैदान पर जारी है. तगड़ा मुकाबला विट्ठल रकमाई विट्ठलवाड़ी गावदेवी वैतीपाड़ा, ये दो टीमें आप देख रहे हैं. और स्कोर 63 for 4. पुलिस 11 मंगलमूर्ति और जाकमता रावले टॉस के लिए तैयार है. ऑन साइड पर खेलना चाह रहे थे फिलहाल. गेंद और बल्ले के बीच अच्छी गेंद थी कल्पेश द्वारा. 63 पप्पो. शॉट अच्छा है अलॉन्ग द कारपेट, और उसके बावजूद क्या ये कड़क शॉट है. घास को पानी को आग लगाती भी गेंद बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन. स्कोर 67. प्रेमनाथ का कड़क शॉट. ऑफ स्टंप के बाहर गेंद इस बार ऑन साइड पर खेलना चाह रहे थे बल्लेबाज. बीट में विकेट कीपर ने गेंद को गैदर किया. रन बनाने का कोई मौका नहीं है. क्या व्हाइट बॉल के लिए जाना चाहेंगे? व्हाइट बॉल के लिए जाना चाहेंगे अंपायर? साजिद भाई, एक तो डीआरएस लिया है, बल्लेबाज ने चैलेंज किया है. ओके और नाइट इट्स अ फेयर डिलीवरी. 4 ओवर का खेल है. 4 ओवर में रन संख्या 67, जीतने के लिए 68 रनों की जरूरत है. यह मुकाबला बहुत महत्वपूर्ण रहेगा. गावदी वैतीपाड़ा ने दमदार बल्लेबाजी की है. गावदी वैतीपाड़ा जेवढा लवकर आतमध्ये जाल तेवढं बरं होईल. 11 मंगलमूर्ति और जाकमता रावले, ये बहुत बड़ा मुकाबला. अब थोड़ी देर के बाद टॉस किया जाएगा. 24 गेंदों में 68 रनों की जरूरत है. 68 प्राप्त है, लेकिन क्या वो पर्याप्त है वो तो आने वाला समय बताएगा. मैच में आएगा मजा, लेकिन दूसरी इनिंग में मनोज का जलवा, कल्पेश का जलवा देखने का मौका दर्शकों को मिल सकता है. नॉट आउट राहिलेले आहेत. आणि आता नील, पहिल्या षटकात जर धावाच जमवायचे आहेत आणि सुरुवात चांगली करायची तर किती धावांनी कराल? असं काही फिक्स नाही, जेवढे करतील तेवढे. बस प्लॅन तुम्हाला सांगायचा नाहीये. मैदानावरती जाऊन हाणामारी करायची आहे.
तर टॉस मंगलमूर्तीने जिंकलाय. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तर जाकमाता रावळी संघाला या अतिशय महत्त्वाच्या मॅच अटीतटीच्या लढतीमध्ये बॅटिंग करायची आहे. प्रो लिंकवरती हा सामना तुम्हाला बघायचाच आहे. थोडाच वेळात हा सामना घेऊन येतोय. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट. आणि जाऊया समालोचन कक्षामध्ये, जिथे प्रमोदचा मधुर आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. दुसरी इनिंग देखील महत्त्वाची असणार आहे आणि दुसऱ्या इनिंगमध्ये काय घडतंय काय बिघडते सांगण्यासाठी प्रमोद शेडगे. थँक्यू व्हेरी मच. प्रशांत जाधवडे सरांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेच्या माध्यमातून. धन्यवाद. 68 रनचं लक्ष्य समोर ठेवलं गेलंय. विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी या टीम समोर प्रथम बॅटिंग करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळाला. गावदेवी वैतीपाडा युवराज वैती. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर एजंट टेकन. कल्पेश पाटील गेल्या मॅच मध्ये अर्धशतक, या मॅच मध्ये मात्र 0 बाद. बॉलवर भन्नाट वेग होता युवराज वैतीचा आणि त्या बॉलवर मात्र बॅटचा हलकासा स्पर्श होत सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेला. गुड कॅच. पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली. होप्स वाढलेत आता युवराज वैतीच्या गोलंदाजीवर. पंढरी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत. SP बॉयज ट्रॉफी शुभमजी पाध्यसाहेब यांच्या वतीने शब्द सुमनांनी हार्दिक स्वागत आहे. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. दीपेश मात्रे बॅकलिपचा वापर केला होता. 18 नंबरची जर्सी परिधान करणारा विकेट किपर मात्र बॉलला कलेक्ट करतोय. तत्पूर्वी सिंगल मेल. मनोज पाटील मन्या या खेळाडूवर मात्र आता परिपूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी आहे, दारोमदार. आणि जेव्हा जेव्हा मात्र संघ संकटात सापडलाय त्यावेळेला संकट मोचक सुद्धा मन्या बनलेला आहे. त्यामुळे एक चांगली खेळी होईल का आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या साक्षीने. यावेळेला ऑन साईडला फ्लिक केलं आणि सरळ बॉलला पाडवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. मॅक्झिमम 6. व्हॉट अ शॉट. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. मनोजची ही स्टाईल आहे, कोणत्या बॉलवर कसं खेळायचं, कोणत्या गोलंदाजावर कसं मात्र यावेळेला तुटून पडायचं. ऑन साईडला हुकचा फटका आणि सरळ बॉलला मात्र 6 धावात बुक करत असताना मानिया आला षटकार. सध्या पाहायला मिळते ब्युटिफुल स्ट्रोक. 2 बॉलवर 2 खणखणीत षटकार. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 13 रन. 4 बॉलच्या समाप्तीनंतर या वेळेला 3 इन रो. बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, बॅक टू बॅक. मनाच्या बॅटमधून विठ्ठलवाडीचा ब्रँड. या खेळाडूच्या नावावर 2 मोटरसायकल आहेत. आपल्या स्वतःच्या फलंदाजीच्या कुशल नेतृत्वावर अनेक फलंदाजांना मात्र ज्यांनी सळोकी पळो करून सोडले. भरपूर मेहनत कष्ट घेऊन मात्र आतापर्यंत त्याने टेनिस बॉल क्रिकेटच्या
या पटलावर सफाळेचं नाव कोरलंय. युवराज वैती थोडंसं अंडर प्रेशर बॉलिंग करत असताना, कारण युवराजकडे तेवढा एक्सपिरियन्स नाहीये परंतु टॅलेंट खूप आहे. कमबॅक करणं जाणतो. 5 बॉलचा खेळ झाला, 19 रन, 19 लॉस ऑफ 1 विकेट. यावेळेला अजून एक सरळ बॅटचा वापर करत असताना ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॅटिंग देताना दन. बॉल आणि विजयासाठी 43 रनची आवश्यकता आहे. काय बॅटिंग सुरू आहे. सध्या खेळपट्टी मनाच्या प्रेमात पडलेली आहे. अनेक अर्धशतक ज्याच्या नावावर टेनिस बॉल क्रिकेटच्या धर्तीवर पाहायला मिळतात. युवराज वैती सारख्या चांगल्या गोलंदाजाला त्याने अप्रतिम मात्र सोळो की पळो करून सोडलं. 25 रन झालेत. पहिल्या षटकामध्ये दमखम दाखवणारी बॅटिंग दीपेश मात्रेने स्ट्राईक एंडकडे आणलं आणि मन्याने मात्र आपल्या षटकाराच्या कामाला सुरुवात केली. प्रयत्न केल्याशिवाय प्रगती होत नाही आणि संघर्ष केल्याशिवाय यश मिळत नाही. तो संघर्ष करावा लागतो. 25 रन झालेत. नयन भगत अप्रतिम चांगला बॉल होता. पाठीमागे बॉल निघून जाईल. डायरेक्ट हिट करण्याचा इरादा. तिथे दीपेश मात्रे पोहोचतील का? यस डेफिनेटली. बॅट अँड बॉल मध्ये कोऑर्डिनेशन झालंय का? यस डेफिनेटली. हलकीशी बॅटची एज असावी. 1 रन मेल. संघाची धावसंख्या 26 धावा. आता विजयासाठी 42 रन. 17 बॉल आणि 42 रन. इथे जर विकेट मिळाली तर डेफिनेटली गावदेवी वैतीपाडा हा संघ कमबॅक करू शकतो. ऑन साइडला खेळून काढलाय. हा झेल खूप महत्वपूर्ण आणि ते झालं. ओ माय गॉड. अज्जू भगत, नयन भगत एक विकेट टेकर गोलंदाज, स्टंप कार्ड गोलंदाज. मनाच्या खेळीला पूर्ण विराम. त्याचं रिॲक्शन पहा. नाराजी त्याच्या चेहऱ्यावरची पाहायला मिळते. हताश, निराश. Back to the dugout. Gone. चांगला झेल टिपला गेला. प्रेझेन्स ऑफ माइंड, कॉन्सन्ट्रेशन, हातांची ओंजळ. अज्जू भगत आज जबरदस्त चमक कामगिरी करताना पाहायला मिळतोय. जेवढे तुम्ही झिजाल तेवढे तुम्ही मध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ती 26 या धावसंख्येवर. 42 रनची आवश्यकता आहे. नयन भगत मागच्या मॅच मध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती. रोहिदास भगत यांचे सुपुत्र आहेत. सफाळे प्रीमियर लीग पासून मात्र जो भन्नाट फॉर्मामध्ये पाहायला मिळतो मग त्याने मागे वळून पाहिलेलं नाहीये. जर तुम्हाला या क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करायची असेल तर सातत्य आणि मेहनत या 2 गोष्टींच्या जोरावर तुम्ही पुढे जाऊ शकता. शॉर्टकट नसावा, हार्डवर्क असावं. नितीन वैती साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. बेस्ट बॉलरसाठी शूज ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि इथून मात्र आता नशीब साथ देत असताना विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी या टीमला चौकार येतोय. झाले 2 गडी बाद. ऑन साइडला शॉर्ट पूल केलाय. फिल्डर नाहीये. गॅप शोधला आणि सरळ बॉलला मात्र पाठवून दिला बाउंड्री लाईनच्या पार. चौकार. गुड शॉट. 4 रन. रोहित चौधरीच्या बॅटमधून, रोहित मात्रेच्या बॅटमधून 4 रन. पर्सनॅलिटीकडे जाऊ नका. परिस्थितीनुसार खेळण्याची कला या खेळाडूकडे आहे. असं नाहीये की मोठे फटके मारून तुम्ही मोठे खेळाडू बनता. तुम्ही परिस्थितीला जाणून जेव्हा मात्र चांगली बॅटिंग करता, बॉलिंग करता, फिल्डिंग करता तेव्हा तुम्ही मोठे खेळाडू बनता. आणि ते सध्या तरी आपण पाहतायत रोहित म्हात्रे या खेळाडूकडे तेवढं कॅलिबर आहे. संघाची धावसंख्या 34ला 2. आता मात्र 34 रनची बरोबर आवश्यकता आहे.
नयन भगत कमबॅक करेल का? लो फुल टॉस बॉल ऑन साईडला, सरळ बॉलला मात्र फेकून दिलंय षटकारासाठी. या वेळेला पोचले त्या ठिकाणी चाफेवाडीवरून आणि किरण यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. व्हाईट बॉल अंडर प्रेशर, यावेळेला बॉलिंग करत असताना संघाची धावसंख्या 41, लॉस ऑफ 2 विकेट, 41 रन झालेत दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता 37 रनची एकंदरीत 27 रनची आवश्यकता आहे. चांगला बॉल होता, थोडासा खाली राहिला होता. एक रन तर वेगाने, एकच धावेवर सॅटिस्फाईड. दुसऱ्या रनसाठी प्रयत्न होता रोहित म्हात्रेचा, परंतु इथे एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. 2 षटकांमध्ये तब्बल 42 रन. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 12 आणि 12 बॉलमध्ये 26 रनची आवश्यकता आहे. 12 बॉल 26 रन. घेऊया एक छोटीशी धून. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा SP बॉयज ट्रॉफी 2026. आहे रोहित म्हात्रे जबरदस्त बॅटिंग करत असताना ते विकेट फार महत्वाची भूमिका असेल सध्या तरी गावदेवी वैतेपाडा या टीमला. दोन्ही गोलंदाजांवर आक्रमण केलं. गेल्या ओव्हरमध्ये विकेट मिळाली डेफिनेटली, परंतु 17 रन तब्बल खर्च केल्या. दुसऱ्या बॉलवर विकेट मिळाली होती, असं वाटलं की कमबॅक केला आता नयन भगतने, परंतु धावांचा वेग काही थांबला नाही. रोहित म्हात्रे आला. रोहित म्हात्रेने मात्र ड्रेसिंग रूममधूनच माइंड सेट केलं होतं की आपल्याला इथे थांबायचं नाहीये, रडायचं नाहीये, तर लढायचं आहे. आता बॉल आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये 26. 12 बॉल 26 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. अगदी मुसळधार पावसामध्ये काल क्रिकेट सुरूच राहिलं होतं. असं वाटलं की दिवस पोस्टपोन होईल, परंतु खेळाडूंची जिद्द, संघांची जिद्द, आयोजकांची मेहनत, या सगळ्या गोष्टींच्या जोरावर कालचा दिवस सुरूच राहिला आणि चांगल्या पद्धतीने समाप्त झाला. वाईड आला तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 43 ला 2. लो फुल टॉस बॉल होता, नामी संधी होती, गुडघ्यावर बॅलन्स केलं होतं. बॉल बरोबर बॅटच्या रडारमध्ये आला नाही. तिथे थोडेसे विपुल स्लिप होत आहेत, एन्जॉय करतायत. काही मात्र खेळाडू घसरलेत, काही पडलेत आणि एन्जॉय सुद्धा केलेत. काही पडले, लढले, परंतु अंतिम 6 मध्ये जाऊन जिंकले सुद्धा. आणि ते आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये सध्या लंच नंतर एन्जॉय करत असताना या मॅचला भरपूर त्यांना फोन आले. नितेश कदम एक्झॅक्टली काही लागलं नाही ना, परंतु ते मात्र चांगले आतापर्यंत आहेत. तुम्ही मात्र रिसॉर्टला गेल्यानंतर सुद्धा अशा प्रकारचं एन्जॉय करत नाहीत, परंतु इथे मात्र या मैदानात तुम्हाला एन्जॉय करण्याची संधी मिळते. मला ऑन साईडला यंदा नयन किनी ग्रेटेस्ट केपमध्ये जाऊन एन्जॉय केलं. व्हाईट बॉलचा इशारा. हर्ष थोडंसं बाजूला व्हा. हर्ष ह्या वेळेला नितेश कदमचा हा रील्स पहा, ही व्हिडिओ पाहू शकता. सध्या मॅचच्या दिशेने ऑन साईडला चांगल्या पद्धतीने मात्र चेंडूला या वेळेला वळवलं गेलं. एक नंतर मेल. सध्या बॉल थांबलाय त्या ठिकाणी, अंडरम फेकी केली जाते. 2 रन्स दिपेश म्हात्रे, रोहित म्हात्रे यांचं कॉम्बिनेशन क्रिकेट पाहायला मिळतं अप्रतिम. आणि वन शॉट. त्यामुळेच मी म्हणतो की थोडंसं बाजूला झालं तर बरं होईल. आम्हाला अंपायर्सच दिसत नाही आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. हार्दिक किनी आम्हाला दर्शवतायत 46. 22 रनची आवश्यकता आहे. बाजूला हो ना. अप्रतिम फटका दीपेश म्हात्रेच्या बॅटमधून, कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा फटका सरळ बॉलला फेकून दिलाय. आउट ऑफ द पार्क. 6.
चांगला फटका फोर्स केलं होतं, या बॉलला थोडंसं हॅमर केलं होतं. 6 धावा आल्या. अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट खेळत असताना 4 रन. सुंदर फलंदाजीचं या वेळेला उदाहरण देत असताना पाहायला मिळतोय. बॉर्डरमॅनचा चांगला वापर, युजेस फुटवर्क, पायांची हालचाल, चेंडूवरची नजर, आय कोऑर्डिनेशन, टायमिंग, परफेक्शन यावेळेला पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या तब्बल 56 धावा. विजयासाठी 12 रनची आवश्यकता आहे. येणाऱ्या 8 बॉलमध्ये 12 रन. विपुल टू दीपेश म्हात्रे. टेनिस बॉल क्रिकेटच्या धर्तीवर 6 बॉल 6 षटकार मारलेत, परंतु त्यावर पाणी फिरलं होतं. चांगली बॅटिंग केली होती स्वतःच्याच होम ग्राउंडवर. पुन्हा एकदा विपुल आपल्या बॉलिंग मार्कवर येताना यावेळेला ऑन साईडला त्या रडार मध्ये आल्यानंतर बॉल सोडणार नाहीये. हवाई सफर केलंय आणि चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या दिशेने. खणखणीत षटकार. इनक्रेडिबल. आता 6 रनची आवश्यकता आहे. 7 बॉल आणि 6 रन. आणि इथे स्टायलिश फिनिश, ट्रू दी कव्हर. वाह दीपेश म्हात्रे, वाह. क्लासी बॅटिंग.